अ न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युएल. आता याचं जर आपण ॲडव्हान्टेजेस बघितले, ॲडव्हान्टेजेस ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट, तर न्यूक्लिअर पॉवर प्लांट डज नॉट यूज फॉसिल फ्युएल. तर इथे आपण कोणत्याही प्रकारच्या फॉसिल फ्युएलचा यूज केलेला नाही आहे, लाईक कोल, पेट्रोल, डिझेल. तर ह्या फॉसिल फ्युएल आपण इथे घेतलेले नाहीत. देअरफॉर प्रॉब्लेम्स लाईक एअर पोल्युशन डू नॉट अराईज. तर इथे कोणत्याही प्रकारचा एअर पोल्युशनचा प्रॉब्लेम हा क्रिएट होत नाही. ऑल्सो इफ सफिशियंट न्यूक्लिअर फ्युएल इज अवेलेबल, जर आपल्याला पुरेसं असं न्यूक्लिअर फ्युएल इथे मिळत असेल, दिस कॅन बी गुड सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे चांगल्या प्रकारचं उच्च प्रतीचं असं इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करण्याचा चांगला प्रकारचा हा गुड सोर्स आहे, स्रोत आहे. हाऊएवर देर आर फ्यू प्रॉब्लेम्स. मात्र जिथे आपण कोणतेही पॉवर प्लांट बघितलं, जिथे ॲडव्हान्टेजेस आहे तिथे डिसॲडव्हान्टेजेस हे असतातच, थोडेफार प्रॉब्लेम्स हे असतातच. हाऊएवर देर आर फ्यू प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स. काही प्रॉब्लेमसुद्धा आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याला आपण डिसॲडव्हान्टेजेस म्हणू शकतो. तर फर्स्ट प्रॉब्लेम्स म्हणजे काय, तर यामध्ये द प्रॉडक्ट्स आफ्टर फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्युएल आर ऑल्सो रेडिओ अँड इमिट हार्मफुल रेडिएशन्स. तर यामध्ये प्रॉडक्ट्स आफ्टर फ्युजन ऑफ न्यूक्लिअर फ्युएल, न्यूक्लिअर फ्युएलचं आपण फ्युजन केल्यानंतर जे काही प्रॉडक्ट्स तयार होतात, हे प्रॉडक्ट्स फॉर एक्झाम्पल कोणते प्रॉडक्ट्स तयार झाले, बेरियम आहे, क्रिप्टॉन आहे. तर हे बेरियम, क्रिप्टॉन हे सुद्धा कसे आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह असतात. तर हे रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे अँड इमिट हार्मफुल रेडिएशन्स, त्यामधून असंख्य प्रकारचे रेडिएशन्स हे बाहेर पडत असतात, आणि हे रेडिएशन्स हार्मफुल असतात. कोणासाठी, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी ते हार्मफुल असतात. द प्रॉडक्ट्स आर कॉल्ड ॲज न्यूक्लिअर वेस्ट. आणि असे जे काही प्रॉडक्ट्स आहेत, बेरियम असेल, क्रिप्टॉन असेल, किंवा हार्मफुल रेडिएशन्स आहेत, तर अशा प्रॉडक्ट्सला न्यूक्लिअर वेस्ट असं म्हणतात. आणि या न्यूक्लिअर वेस्टची हाऊ टू डिस्पोज, त्याला कशा पद्धतीने त्याची विल्हेवाट लावायची, हाऊ टू डिस्पोज द न्यूक्लिअर वेस्ट सेफली इज अ बिग चॅलेंज बिफोर द सायंटिस्ट. तर शास्त्रज्ञांपुढे एक मोठं आव्हान होतं की ह्या न्यूक्लिअर वेस्टची विल्हेवाट कशी लावायची, त्याला डिस्पोज कसं करायचं, कारण इट इज हार्मफुल रेडिएशन्स फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्ससाठी कसे असतात, ते हार्मफुल रेडिएशन्स असतात. सेकंड प्रॉब्लेम जर बघितला, ॲन ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कॅन बी व्हेरी फॅटल. तर ॲन ॲक्सिडेंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कॅन बी व्हेरी फॅटल. हे अतिशय घातक असं न्यूक्लिअर पॉवर प्लांट जर बघितलं, अपघाताने जर थोडंही याच्यामध्ये काही डॅमेज झालं, तर ते अतिशय घातक स्वरूपाचं आहे. दिस इज बिकॉज द ॲक्सिडंट मे रिझल्ट इन रिलीज ऑफ व्हेरी हार्मफुल रेडिएशन्स. त्याच्यामधून पडणारे जे काही रेडिएशन्स असतात, तर ते अतिशय हार्मफुल असतात, हार्मफुल रेडिएशन्स निर्माण होतात, आणि त्याचा परिणाम हा फॅटल असतो. फॉर एक्झाम्पल, जेनेटिक डिसऑर्डर्स तुम्हाला माहिती असतील, तर काही कारणास्तव म्हणजे हार्मफुल रेडिएशनने सुद्धा जेनेटिक डिसऑर्डर्स हे होऊ शकतात. तुम्हाला हिरोशिमा आणि नागासाकी याचं जर हे माहिती असेल, तर त्याच्यामध्ये हार्मफुल रेडिएशन्सचाच तो एक प्रकार होता, आणि हार्मफुल रेडिएशन्समुळे त्यांची जी काही नंतर जी पिढी आली, नंतरचं जे काही जनरेशन आलं, त्यामध्ये सुद्धा या न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं जे काही न्यूक्लिअर पॉवर प्लांटमुळे जे काही रेडिएशन्स तिथे स्प्रेड झालेलं होतं, ते नेक्स्ट जनरेशनमध्ये सुद्धा हिरोशिमा आणि नागासाकी इथे आढळून आलेलं आहे. पॉवर जनरेशन प्लांट्स, तर आपण न्यूक्लिअर एनर्जीपासून आपण थर्मल पॉवर प्लांट बघितले, आणि त्याच पद्धतीने यामध्ये ॲन ॲक्सिडंट इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स कॅन बी व्हेरी फॅटल, आपण हे
बघितलं. तर यामध्ये न्यूक्लिअर स्कीमॅटिक डायग्रॅम ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांटची तुम्हाला दिलेली आहे. इथे स्कीमॅटिक डायग्रॅम. तर यामध्ये बघा, हे जे काही दिलं आहे तुम्हाला, इथे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. मात्र त्याच्याही आउटसाईडला जर बघितलं तर इथे एनकॅप्सुलेटेड असे एक टँक दिले आणि त्या टँकमध्ये तुम्हाला न्यूक्लिअर रिॲक्टर हे आहे. म्हणजे क्लोज अशी ही टँक आहे. या क्लोज अशा टँकमध्ये न्यूक्लिअर रिॲक्टर हे ठेवलेलं आहे. इथे न्यूक्लिअर रिॲक्टर, आणि या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये हे जे काही स्क्वेअर शेप दिसतंय, तर या स्क्वेअर शेपमध्ये न्यूक्लिआय युरेनियम 235 हे घेतलं जातं किंवा प्लुटोनियम हे घेतलं जातं. अगदी छोटंसं असं स्मॉल असं इथे हे न्यूक्लिअर युरेनियम 235 हे घेतलं जातं आणि याच्यावर न्यूट्रॉनचा बॉम्बार्डिंग केलं जातं. आणि त्याच पद्धतीने हे न्यूक्लिअर रिॲक्टर कोणाला कनेक्टेड आहे, इथे हे बघा, इथे हे बॉयलर आहे. बॉयलर कशासाठी? टू वॉटर स्ट्रीम तयार होण्यासाठी, हिटेड वॉटर. तर वॉटर हिटेड होण्यासाठी इथे बॉयलर हे जोडलेलं आहे. आणि या वॉटर हिटेड झालं तर काय होणार? हिटेड वॉटर इज कन्वर्टेड इनटू स्टीम. आणि ह्या हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरने ह्या स्टीमच्या साहाय्याने, कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने इथे काय होणार? ते स्टीममध्ये कायनेटिक एनर्जी असेल, त्या साहाय्याने हे टर्बाईन्स, अँड दिस टर्बाईन्स आर ड्राईव्स द जनरेटर. हे कुठे जोडलेले आहे? जनरेटरला. आणि इथे इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस होणार. तर या पद्धतीने इथे आपण बघितलं तर ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला पुन्हा स्टीम टर्बाईनला खाली इथे ॲरो हे दाखवलेले आहेत. म्हणजेच काय, इथे जी काही अनयूज अशी स्टीम आहे, टर्बाईन रोटेट झाल्यानंतरची जी स्टीम आहे ती इथे हे कंडेन्सर आहे. या कंडेन्सरमध्ये ती स्टीम येते आणि या इथे कूलिंग टॉवरच्या साहाय्याने ती वॉर्म वॉटर जे काय आहे, ह्या वॉर्म वॉटर म्हणजे हे स्टीमचं कन्वर्शन हे वॉर्म वॉटरमध्ये होतं आणि वॉर्म वॉटर नंतर हे कूलिंग टॉवरमध्ये कूल होण्यासाठी जातं. आणि इथून हे जे काही कूलिंग वॉटर आहे ते पुन्हा कशामध्ये जातं आहे? इथे बॉयलरमध्ये जातं आहे. आणि बॉयलरमध्ये काय होतं? हिटेड द वॉटर अँड गेट कन्वर्टेड इनटू स्टीम. आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? स्टीम. अँड दीज स्टीम्स आर अगेन सर्क्युलेटेड इन द टर्बाईन रोटेशन. तर पुन्हा त्या स्टीमचा यूज कशासाठी होतो? टर्बाईन रोटेशनसाठी होतो. असा बंदिस्त स्वरूपाच्या याच्यामध्ये हा प्लॅन्ट हा तुम्हाला दिलेला आहे, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन. तर इथे आपण बघितलं न्यूक्लिअर पॉवर स्टेशनमध्ये आपल्याला मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इट इज प्रोड्यूस. नेक्स्ट, पॉवर जनरेशन प्लांट बेस ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. पुढचं पॉवर जनरेशन आपण बघणार आहोत ते पॉवर जनरेशन प्लांट मात्र कशावर आहे? तो नॅचरल गॅसवर आहे. आता नॅचरल गॅस जर बघितलं, इन दिस प्लांट नॅचरल गॅस, नैसर्गिक जे काही वायू आहेत या नैसर्गिक वायूवर आधारित नैसर्गिक वायूच्या साहाय्याने इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणे असा हा प्लांट आहे. दिस प्लांट, द टर्बाईन इज रन बाय अ गॅस. तर हे जे काही टर्बाईन हे रोटेट केलं जातं कशाच्या साहाय्याने? मात्र इथे नॅचरल गॅसच्या साहाय्याने हे टर्बाईन रोटेट केलं जातं ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर. तर त्यासाठी खूप हाय टेम्परेचर आणि प्रेशर लागतं. अँड दिज हाय टेम्परेचर अँड प्रेशर विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड बाय कंबशन ऑफ नॅचरल गॅस. तर हे कंबशन केलं जातं कशाचं? नॅचरल गॅसचं. नॅचरल गॅसचं कंबशन करून आपल्याला जी एनर्जी ही प्रोड्यूस केली जाते, इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होत असते. तर त्याला आपण नॅचरल गॅस पॉवर प्लांट असं म्हणतो. पॉवर जनरेशन विथ द हेल्प ऑफ नॅचरल गॅस. मग इथे कोणत्या प्रकारचा नॅचरल गॅस हा वापरला जातो? तर इथे साधारणतः इथे मिथेन जो काही आहे, मिथेन CH4 ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4, मिथेन याचा यूज करून आपण नॅचरल गॅसपासून इलेक्ट्रिसिटी ही जनरेट करत असतो. अ फ्लो चार्ट शोईंग व्हेरियस स्टेजेस इन पॉवर जनरेशन प्लांट बेस ऑन नॅचरल गॅस एनर्जी शोन इन 5.12 मध्ये तुम्हाला इथे दिलेला आहे. तर इथे नॅचरल कंबशन जे काय आहे, या कंबशन एक चेंबर असतं. कंबशन चेंबरमध्ये त्या नॅचरल गॅसचं
कंबशन होत असतं, कंबशन होतं म्हणजे ज्वलन तिथे होत असतं. मात्र त्याआधी या बाजूला जर बघितलं तर इथे एक कॉम्प्रेसर लावलेला आहे. कॉम्प्रेसरमध्ये एअर जी काही आहे ती एअर हाय प्रेशरने, हे कॉम्प्रेशर हाय प्रेशर निर्माण होतो त्या एअरवर. तर इथे कॉम्प्रेसर फॉर प्रेशर एअर, प्रेशराइज एअर. तर हवेचा झोत हा जास्त वाढण्यासाठी इथे कॉम्प्रेसर हे लावलेलं असतं. तर यामध्ये कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर, इथून हा सप्लाय आहे कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज एअर. आणि याच्यामध्ये नॅचरल गॅस आहे. नॅचरल गॅस फॉर एक्झाम्पल मिथेन हा नॅचरल गॅस इथे असतो. तर कंबशन चेंबरमध्ये ह्या नॅचरल गॅसचं कंबशन केलं जातं म्हणजे ज्वलन केलं जातं. कशाच्या सहाय्याने? तर तुम्हाला माहिती आहे की फॉर एक्झाम्पल सपोज मिथेन गॅस आपण जाळण्यासाठी आपल्याला एअरची आवश्यकता असते. मात्र ती एअर ती लिमिटेड आपण घेतो. मात्र इथे जर आपल्याला गॅसचं टर्बाईन जे काही आहे, टर्बाईन हे रोटेट करायचं असेल तर लिमिटेड एअर इथे लागणार नाही. त्यासाठी इथे कॉम्प्रेसर हे बसवलेलं असतं. कॉम्प्रेसरमुळे एअर जी काही होते ती प्रेशराईज होत असते आणि त्यामुळे हवेचा एक प्रेशराईज एअरचा इथे एक झोत येत असतो कंबशन चेंबरमध्ये आणि त्याच्या साहाय्याने इथे नॅचरल गॅस हे कंबशन होतं, ज्वलन होतं. आणि हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरने जो काही गॅस निर्माण होतो त्या गॅसच्या साहाय्याने इथे गॅस टर्बाईन हे रोटेट होत असतं. तर या पद्धतीने गॅस टर्बाईन इथे रोटेट होतं. हे गॅस टर्बाईन कोणाला जोडलेलं असतं? गॅस टर्बाईन इज कनेक्टेड इनटू जनरेटर. when turbine is rotated, gas turbine is rotated, generator also rotate and produce electrical energy. आणि नंतर त्याचं कशामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. तर या पद्धतीने अरेंजमेंट इथे दिलेले 5.10 मध्ये पॉवर प्लांट बेस ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. तर इथे कॉम्प्रेसर कशासाठी? एअरचा प्रेशर हा वाढण्यासाठी. कारण जास्त हवेच्या सानिध्यामध्ये नॅचरल गॅस मिथेनचं इथे ज्वलन होत असतं आणि त्या हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर गॅसच्या साहाय्याने हे गॅस टर्बाईन हे रोटेट होतं आणि गॅस टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर हे रोटेट होतं किंवा जनरेटरची कॉईल रोटेट होते आणि त्यामधून इलेक्ट्रिकल एनर्जी ही प्रोड्यूस होत असते. देअर आर 3 मेन सेक्शन इन दिस टाईप ऑफ प्लांट. तर याच्यामध्ये 3 मेन सेक्शन्स आहेत. नॅचरल गॅसमध्ये देअर आर 3 मेन सेक्शन्स इन दिस टाईप ऑफ प्लांट. प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस. तर आपण बघितलं की प्रेशराइज एअर इज इंट्रोड्यूस इंटू द कंबशन चेंबर. कंबशन चेंबरमध्ये प्रेशराइज एअर ही येत असते. युझिंग अ कंप्रेसरच्या साहाय्याने ती कंप्रेस केली जाते. इन द कंबशन चेंबर द नॅचरल गॅस बर्न्स इन प्रेझेन्स ऑफ द एअर. तर कंबशन चेंबरमध्ये नॅचरल गॅस हा बर्न होतो प्रेझेन्स ऑफ एअरच्या साहाय्याने हा नॅचरल गॅस जळतो. द गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर जनरेटेड इन दिस चेंबर रन्स टू द टर्बाईन. आणि त्यामुळे टर्बाईन्स काय होतं? ड्राईव्ज होतं, रोटेट होतं. द टर्बाईन देन ड्राईव्ज द जनरेटर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. तर या पद्धतीने तिथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. स्टेप बाय स्टेप फॉर्मेशन इथे होत असतं एनर्जीचं. तर स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन दिस प्लांट ॲज शोन इन द फिगर 5.13. तर 5.13 मध्ये इथे तुम्हाला या नॅचरल गॅसचं कंबशन होऊन इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस होते त्यासाठी हा फ्लोचार्ट दिलेला आहे. तर एनर्जीचा फ्लोचार्ट आपण त्याला म्हणू शकतो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन पॉवर प्लांट युजिंग एनर्जी ऑफ नॅचरल गॅस. तर यामध्ये आधी कोणता गॅस होता? नॅचरल गॅस. जर बघितला नॅचरल गॅस म्हणजेच काय, इथे आपण मिथेन घेतला. मग मिथेनमध्ये जी काही एनर्जी आहे ती कोणती एनर्जी आहे? ती कोणती एनर्जी असते? ती म्हणजे केमिकल एनर्जी असते. तर नॅचरल गॅसमध्ये केमिकल एनर्जी असते. केमिकल एनर्जी इन अ नॅचरल गॅस इट इज कन्वर्टेड ट्रान्सफॉर्म इंटू कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू कंबशन ऑफ नॅचरल गॅस. तर नॅचरल गॅस जाळल्यामुळे तिथे कायनेटिक एनर्जी ही तयार होत असते आणि या कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने कायनेटिक एनर्जी ड्राईव्ज इंटू द टर्बाईन, रन इंटू द टर्बाईन. कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन
इथे टर्बाइन्स रोटेटेड अँड ट्रान्सफर इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, मग इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. तर या पद्धतीने हा एनर्जी फ्लो चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे 5.13 मध्ये, किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी फ्रॉम केमिकल एनर्जी टू कायनेटिक एनर्जी ड्यू टू कंबशन ऑफ natural gas and kinetic energy in a turbine is converted into electrical energy. The efficiency of this type of power plant, तर याची efficiency जर बघितलं नॅचरल गॅसची, इट इज हायर दॅन दॅट ऑफ पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन कोल. तर कोलपेक्षा जर कॅपॅसिटी इफिशियन्सी तीव्रता जर आपण बघितली, द इफिशियन्सी ऑफ दिस टाईप ऑफ पॉवर जनरेशन natural gas generation plant, it is higher than that of coal, means thermal power generation. तर थर्मल पॉवर जनरेशनपेक्षा या प्लांटची म्हणजे नॅचरल गॅस प्लांटची इफिशियन्सी कशी आहे, जास्त आहे. मोरेवर सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे इथे, तर नॅचरल गॅसमध्ये कोणत्याही प्रकारचं नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर. तर आपण जेव्हा नॅचरल गॅसला जाळतो इथे आपल्याला सल्फर डायऑक्साईड हा मिळत नाही. बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट्स इन लेस पोल्युशन. तसंच आपण नॅचरल गॅसचं बर्निंग केल्यावर लेस पोल्युशन हे होतं. द स्कीमॅटिक डायग्रॅम ऑफ दिस पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज गिवन इन 5.14. तर तुम्हाला इथे स्कीमॅटिक डायग्रॅम ही दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल हे जे काही फ्युएल आहे, फ्युएल म्हणजे कोणतं घेणार आहेत आपण इथे, मिथेन नॅचरल गॅस हे फ्युएल घेणार. इथे हे नॅचरल गॅस फ्युएल कंबशन चेंबर, इथे कंबशन चेंबरमध्ये या गॅसचं ज्वलन हे होतं. हाय प्रेशराइज एअर कॉम्प्रेसर आणि त्याच्या सहाय्याने गॅस टर्बाईन इथे हे रोटेट होतं. गॅस टर्बाईन ड्राईव्स द जनरेटर, इथे कनेक्टेड आहे जनरेटरला. आणि यामधून सुद्धा इमिशन ऑफ हॉट गॅसेस हे बाहेर पडत असतात. तर या पद्धतीने ही स्कीमॅटिक डायग्रॅम इथे दिलेली आहे. सम नॅचरल गॅस बेस्ड पॉवर प्लांट्स अँड देअर कॅपॅसिटी सुद्धा तुम्हाला इथे आहे, यामध्ये दिलेली आहे. सम नॅचरल गॅसेस पॉवर प्लांट, फॉर एक्झाम्पल सामरलकोटा आंध्र प्रदेशमध्ये येतं. ते सामरलकोटामध्ये जर बघितलं, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सामरलकोटा हे जे काही ठिकाण आहे तिथे साधारणतः 2620 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होत असते या पॉवर प्लांटमध्ये. तसंच इन महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, अंजनवेल इथे 2220 मेगावॅटची इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होत असते. नंतर दिल्लीमध्ये जर आपण बघितलं, दिल्लीमध्ये सुद्धा बावाना इथे 1500 मेगावॅट कॅपॅसिटी असलेली इलेक्ट्रिसिटी इथे जनरेट होते. तसंच आंध्र प्रदेश स्टेट्समध्ये कोंडापल्ली हे जे काही ठिकाण आहे, या कोंडापल्ली प्लेसमध्ये 1466 मेगावॅट कॅपॅसिटी ची इलेक्ट्रिसिटी इथे प्रोड्यूस होत असते. नॅचरल गॅसचं आपण हे बघितलं. इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड एन्व्हायरमेंट. तर यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन, तर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन आपण बघितले, अँड एन्व्हायरमेंट आणि पर्यावरण याचं जर बघितलं, तर पर्यावरणावर या इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशनचा किंवा या पॉवर प्लांटचा काही परिणाम होतो का, तर तो नक्कीच होत असतो. जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन बेस ऑन 3 टाईप्स आपण बघितले आतापर्यंत. इलेक्ट्रिकल जनरेशन बेस ऑन फॉसिल फ्युएल्स लाईक कोल आपण बघितला. फॉसिल फ्युएल्स लाईक कोल मीन्स थर्मल पॉवर प्लांट आपण अभ्यासला. नॅचरल गॅस मीन्स मिथेन गॅस आपण बघितला. अँड न्यूक्लिअर फ्युएल्समध्ये युरेनियम अँड प्लुटोनियम. तर हे जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट आहेत,
लाईक फॉसिल फ्युएल्स म्हणजे कोल्स आपण बघितलं, मिथेन बघितला, नॅचरल गॅस बघितला, न्यूक्लिअर फ्युएल्स आपण बघितलं, युरेनियम आहे, प्लुटोनियम आहे, आर नॉट एन्व्हायरमेंट फ्रेंडली. तर हे प्लांट्स कसे आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत का, बिकॉज थोड्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात इथे पोल्युशन हे क्रिएट होत असतं. तर या पोल्युशन इथे क्रिएट होतं. एअर पोल्युशन असेल, वॉटर पोल्युशन असेल, लँड पोल्युशन आहे. इट मीन्स दॅट इफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज जनरेटेड युजिंग these fuels or using these gases, nuclear fuels, fossil fuels, तर these fuels it can lead to environment degradation. त्यामुळे पर्यावरणाचं काय होतं, इथे डिग्रेडेशन होतं, पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणजेच काय की लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर त्याचा इफेक्ट होत असतो आणि पर्यावरण त्यामुळे नाहीसे होतं आहे किंवा नष्ट होतं. वी हॅव सीन दॅट बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स, आताच तुम्ही बघितलं फॉसिल फ्युएल्स थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण कोणाचं बर्निंग करतो, बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोलचं बर्निंग करतो किंवा पेट्रोल असेल, डिझेल असेल, वाहनांमध्ये आपण ते वापरतो. तर बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस लीड्स टू इमिशन्स ऑफ सर्टन गॅसेस. तर यामधून इमिशन्स होत असतं, काही गॅसेस हे बाहेर पडत असतात. अँड सूट पार्टिकल्स ऑल्सो इमिटेड. सूट पार्टिकल्स व्हेरी फाईन कार्बन पार्टिकल्स. तर सूट पार्टिकल्स म्हणजे काजळी आपण ज्याला म्हणतो, त्या काजळीमध्ये जर बघितलं तर व्हेरी फाईन कार्बन पार्टिकल्स असतात. दिस रिझल्ट्स इन, त्यामुळे हे कार्बन पार्टिकल्स हे संपूर्ण सराउंडिंगमध्ये स्प्रेड होतात. दॅट इज दिस रिझल्ट्स इन एअर पोल्युशन. त्यामुळे एअर पोल्युशन हे होत असतं, हवेचं प्रदूषण हे घडून येत असतं. तसंच आपण फॉर एक्झाम्पल खेड्यामध्ये जर बघितलं तुम्ही, इन विलेजेसमध्ये जर बघितलं तर घरामध्ये चूल असतो आणि या चुलीवर लाईक वूड असेल किंवा कोल असेल तर हे मोस्टली वापरतात, याचा यूज होतो. चुलीमध्ये आपण लाकूड असेल तर याचा यूज करत असतो. तर अशा वेळेला इनकम्प्लीट कंबशन होत असतं. इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स लीड्स टू फॉर्मेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. तर इनकम्प्लीट कंबशन ऑफ फ्युएल्स, तर असं जे काही फ्युएल आहे, असं जे काही इंधन आहे ते त्याचं अर्धवट ज्वलनाने कार्बन मोनॉक्साईड सारखे घातक असे गॅसेस हे, अशा गॅसेसचं इमिशन होत असतं. तर असे गॅसेस हे तयार होत असतात. इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स अवर हेल्थ. आणि हे जे काही कार्बन मोनॉक्साईड असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड आहे, सल्फर ऑक्साईड आहे, तर हे असंख्य कार्बन मोनॉक्साईड आहे. तर आपल्या हेल्थवर ॲडव्हर्स इफेक्ट त्याचा होतो, म्हणजे परिणाम त्याचा हेल्थवर होत असतो. इन्क्रीज इन पर्सेंटेज ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर. आणि तसंच जर दिवसेंदिवस असंच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढत गेलं हवेमध्ये, ड्यू टू बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स अफेक्ट्स एन्व्हायरमेंट सिव्हिअरली. तर याचा परिणाम काय होणार की पर्यावरणामध्ये त्याचा घातक असा परिणाम होईल. द फेनॉमेना ऑफ ग्लोबल वॉर्मिंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ दिस. तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढल्यामुळे तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग, सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंग हे आपण बघतो. तर जागतिक तापमानामध्ये वाढ ही होते. त्याच्यामुळे जागतिक तापमानामध्ये वाढ झाल्यामुळे जो काही स्नो आहे, बर्फ आहे, तो वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि त्यामुळे समुद्राचं किंवा नद्यांचं पाणी, हिमालय जो काही आहे त्याचं जे काही स्नोफॉल्स होतो, तो त्याचं जे काही कन्व्हर्शन आहे ते पाण्यामध्ये होत आहे. आणि पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस ही वाढत चालली आहे, समुद्रामध्ये असेल किंवा रिव्हर्समध्ये असेल. तर त्यामुळे तापमानामध्ये होणारी वाढ, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग साधारणतः असं म्हणतो. तर कार्बन डायऑक्साईड इन द एअर ड्यू टू बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स एन्व्हायरमेंट सिव्हिअरली
म्हणजे घातक परिणाम त्याचा होतोय. नायट्रोजन डायऑक्साईड जनरेटेड ड्यू टू बर्निंग ऑफ फ्युएल. नायट्रोजन डायऑक्साईड आपण आधीच थर्मल पॉवर प्लांट बघितला, त्याच्यामध्ये थर्मल पॉवर प्लांटमध्ये आपण पाहिलं की नायट्रोजन डायऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, तर असे बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, तर यामुळे वाहनांमध्ये सुद्धा पेट्रोल डिझेल वापरतो, त्यामुळे नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड हे प्रोड्यूस होतात एन्व्हायरमेंटमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये. दिस लीड्स टू प्रॉब्लेम्स लाईक ॲसिड रेन. त्यामुळे ॲसिड रेनचा प्रॉब्लेम हा ॲसिड रेन हे होत असतं. ॲसिड रेन म्हणजे आम्ल वर्षा ज्याला आपण म्हणतो. आम्ल वर्षा म्हणजे त्याच्यामध्ये सपोज आम्लाचा पाऊस ज्याला आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे जे काही ॲसिड आहे ते स्पेसिफिक याच्यावर ते जमा होत असतं आणि त्यामुळे ॲसिड रेन हे झाल्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे काही असतील, रिव्हरमधले असतील किंवा मग रिझर्वॉयर्स जे काही आहे त्यामध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील किंवा लँड असेल तर ती फर्टाईलची स्टराईल होते. अशा ॲसिड रेनमुळे होणारे प्रॉब्लेम्स आहेत. तर सूट पार्टिकल्स आपण अभ्यासलं तर सूट पार्टिकल्स इट इज अ फाईन कार्बन पार्टिकल्स. अतिशय स्मॉल असे कार्बन पार्टिकल्स हे असतात. सूट पार्टिकल्स जनरेटेड ड्यू टू इनकम्प्लीट बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल्स कॉजेस एअर पोल्युशन. सूट पार्टिकल्समुळे सुद्धा एअर पोल्युशन हे घडून येत असतं. कॅन लीड टू प्रॉब्लेम्स रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम. आणि ते रेस्पिरेटरी सिस्टीमशी संबंधित असणारे जे काही डिसऑर्डर्स आहेत तर ते क्रिएट करत असतात. रेस्पिरेटरी सिस्टीम लाईक अस्थमा आहे. अस्थमा किंवा रेस्पिरेटरी श्वसनाला आपल्याला त्रास होतो, तर या पद्धतीने अस्थमा सारखे रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स हे क्रिएट होत असतात. कशामुळे? सूट पार्टिकल्समुळे. तर असे काही ह्या जे काही 3 पॉवर प्लांट्स आपण अभ्यासले, फॉसिल फ्युएल्समुळे किंवा थर्मल पॉवर प्लांट किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट आपण बघितलं किंवा नॅचरल गॅस पॉवर प्लांट, तर याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स हे क्रिएट होत असतात. सेकंड जर प्रॉब्लेम्स आपण बघितला, एन्व्हायरमेंट डिग्रेडेशन कसं होतं. इट टूक्स मिलियन्स ऑफ इयर्स फॉर फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, क्रूड ऑइल्स, नॅचरल गॅसेस. तर हे फॉर्मेशन ऑफ फॉसिल फ्युएल्स तयार करण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी कोल असेल, क्रूड ऑइल आहे, खनिज तेल आहे, नॅचरल गॅसेस आहेत, LPG, CNG हे जे काही नॅचरल गॅसेस आहेत, तर हे तयार होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी हा लागत असतो. ऑल्सो देअर सर्व्स ऑफ दीज फ्युएल्स आर लिमिटेड. आणि यांचे जे काही साठे आहेत हे कसे आहेत? मर्यादित आहेत. दे आर गोइंग टू डिप्लीट इन फ्युचर. आणि ते भविष्यामध्ये जर हे प्लांट्स आपण सतत सुरू ठेवले तर भविष्यामध्ये ह्या साठ्यांचा काय होणार आहे? हे संपणार आहेत. डिप्लिशन म्हणजे कमी होणार आहेत. इट इज सेड दॅट विथ करंट स्पीड ऑफ देअर यूज. आणि त्यामुळे आपण कंटिन्यू त्यांचा जर असंच सतत यूज करत राहिलो तर ते काय होणार? डिप्लिशन त्यांचं होणार आहे. द कोल रिझर्व्स in the world last for another about 200 years or 300 years. So and the natural gas reserves for about 200 to 300 years. तर नॅचरल गॅस असेल, कोल असेल, तर यांचे जे काही रिझर्व्स आहेत ते तयार होण्यासाठी, फॉर्मेशन होण्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स वर्ष हे लागत असतात. आणि जर आपण सतत त्याचा कंटिन्युअसली जर आपण अशाच करंट स्पीडने आपण ते यूज करत गेलो तर ते एक दिवशी ते संपणार, नष्ट होणार आणि त्यामुळे एनर्जी प्रोड्यूस आपण करू शकणार नाहीत. तर ही एक त्याला एक लिमिटेशन्स आहे. तसंच आपण थर्ड बघितलं, वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम्स इन यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी. तर न्यूक्लिअर एनर्जी आपण बघितली. तर न्यूक्लिअर एनर्जी लाईक डिस्पोजल ऑफ न्यूक्लिअर वेस्ट. तर डिस्पोजल म्हणजे त्याची विल्हेवाट कशी लावायची. न्यूक्लिअर वेस्ट जे काही तयार होतं, बेरियम असेल, क्रिप्टॉन असेल, तर असे हे जे काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट किंवा रेडिएशन्स निर्माण होतात, हे रेडिएशनची डिस्पोजल कसं करायचं, त्यांचं न्यूक्लिअर वेस्टचं डिस्पोजल
and possibility of disasters due to accidents in nuclear power plants. तर हे अपघात कशा पद्धतीने ह्या जे काही आपत्ती आहेत हे कशा पद्धतीने आपत्ती येऊ शकतात, न्यूक्लिअर ॲक्सिडेंट हे होऊ शकतात आणि त्यामुळे जेनेटिक जे काही आहेत हे जेनेटिक डिसऑर्डर्स हे निर्माण होत असतात, फॅटल इफेक्ट त्याचे होत असतात, आधीच आपण पाहिलं. तर कन्सिडरिंग ऑल दिस पॉईंट्स, ह्या पॉईंट्सला कन्सिडर जर आपण केलं, इट कॅन सेट दॅट द एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युएल्स, न्यूक्लिअर एनर्जी, तर आपण असं म्हणू शकतो की हे जे काही प्लांट्स आपण बघितले, थर्मल पॉवर प्लांट, न्यूक्लिअर पॉवर प्लांट, नॅचरल गॅस प्लांट, तर यापासून जे काही आपण एनर्जी जनरेट करतो किंवा एनर्जी जनरेशन फ्रॉम फॉसिल फ्युएल्स, न्यूक्लिअर फ्युएल्स अँड नॅचरल गॅस आर नॉट किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली. तर हे कसे आहेत, एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत, कारण यांच्यामधून काय इट क्रिएट्स पोल्युशन. तर इट क्रिएट्स एअर पोल्युशन, लँड पोल्युशन, वॉटर पोल्युशन, ॲसिड रेन्स. तर या पद्धतीने हे आपण याला एन्व्हायरमेंटली फ्रेंडली असं आपण त्यांना म्हणू शकत नाही, कारण यामुळे असंख्य प्रमाणामध्ये प्रदूषण हे होत असतं. आणि मग त्यासाठी नवीन प्रकारचं आपल्या जे काही चॅप्टर आहे त्याचं नाव आपण ग्रीन एनर्जी असं, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी म्हणजे हरित ऊर्जेकडे वळूया. मग आता याच्यामध्ये आपण ह्या एनर्जीला किंवा या सोर्सेसला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणू शकतो का? नाही. तर आपल्या चॅप्टरचंच नाव जर ग्रीन एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी आहे, तर हे इको फ्रेंडली नाही आहेत, म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही आहेत. तर यांना आपण ग्रीन एनर्जी म्हणू शकत नाही. ग्रीन एनर्जी मीन्स व्हॉट? इट इज अ क्लीन सोर्स ऑफ एनर्जी, ज्याच्यामुळे इट डज नॉट प्रोड्यूस पोल्युशन. तर कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही, अशा याला आपण ग्रीन एनर्जी असं म्हणतो. मग त्यासाठी डिफरंट टाईप्स ऑफ पॉवर प्लांट्स हे तयार करण्यात आले. फॉर एक्झाम्पल हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट्स. तर यामध्ये टुवर्ड्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली एनर्जी, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. देर आर अदर वेज ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन. तर त्यासाठी दुसरे वेज हे इलेक्ट्रिक प्रोडक्शनसाठी शोधले गेले. विच ॲवॉइड्स टू ॲबो प्रॉब्लेम्स. तर हे सगळे प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी न्यू वेज हे इलेक्ट्रिक प्रोडक्शनसाठी यूज करण्यात आला. इलेक्ट्रिसिटी जनरेशन फ्रॉम वॉटर रिझर्वायर्स. तर वॉटर रिझर्वायर्स जे काय आहेत, तर वॉटर रिझर्वायरचा यूज करून आपण एनर्जी जनरेशन, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो, ज्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट असं म्हणतो. विंड एनर्जी आहे, सनलाईट एनर्जी आहे, बायोफ्युएल्स आहेत, एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ सच मेथड्स. तर अशा मेथड्स आहेत ज्या ग्रीन एनर्जीसाठी किंवा ग्रीन एनर्जी आपल्याला त्यामधून मिळत असते असं आपण म्हणू शकतो. द एनर्जी सोर्सेस यूज इन अ सच ऑप्शन्स दॅट इज वॉटर रिझर्वायर, विंड, सनलाईट, बायोफ्युएल्स आर नेव्हर एंडिंग. आणि हे कसे आहेत? नेव्हर एंडिंग, यांचा कधीही अंत होऊ शकत नाही. दॅट इज आर परपेच्युअल. तर परपेच्युअल म्हणजे काय की ह्या अनंत काळ चालणाऱ्या आहेत, कधीही न संपणारे असे आहेत. इन्फायनाईट काळ ते चालतात, कधीही न संपणारे आहेत. मोर ओव्हर जर आपण बघितलं, यूज ऑफ दीज सोर्सेस डू नॉट लीड टू एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम्स. तर यामुळे कोणत्याही प्रकारचे पर्यावरणामध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होणार नाहीत. डिस्कसेस ॲबो, जे प्रॉब्लेम्स आपण आता बघितलं, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, लँड पोल्युशन, किंवा मग फॅटल इफेक्ट्स लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर, किंवा एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन्स, तर ॲसिड रेन आहे. तर हे कोणत्याही प्रकारचे ॲबो प्रॉब्लेम्स यामध्ये क्रिएट होणार नाहीत. देअरफॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन थ्रू दीज सोर्सेस कॅन बी कॉल्ड एन्व्हायरमेंटल फ्रेंडली. आणि म्हणून मग यांना आपण म्हणू शकतो की हे एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आहेत. वी कॅन ऑल्सो कॉल द एनर्जी जनरेटेड बाय दिस प्रोसेसेस ॲज ग्रीन एनर्जी. तर याला आपण एनर्जी कशापासून जनरेट करतोय आपण, दिस प्रोसेस आर ग्रीन एनर्जी. तर अशा प्रकारची एनर्जीला आपण ग्रीन एनर्जी ही म्हणू शकतो, कारण त्याच्यामधून इट डज नॉट क्रिएट पोल्युशन.
Looking at the problems in electricity generation using fuels of coals आपण पाहिलं, natural gas, nuclear fuels, the world is now heading towards green energy, friendly energy, that is green energy. तर आपण ग्रीन एनर्जीज बघतोय, तर त्यामध्ये आपण जे पोल्युशन क्रिएट करत नाही असे सोर्सेस आपण बघणार आहोत. तर ते म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट किंवा हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी आपण बघणार आहोत. हायड्रो इलेक्ट्रिक, हायड्रो मीन्स वॉटर, वॉटरपासून तयार करण्यात येणारी इलेक्ट्रिकल एनर्जी, त्याला आपण हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी असं म्हणतो. तर कायनेटिक यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, वॉटर जर बघितलं, वॉटर हे स्टेशनरी असेल तर किंवा एखाद्या ठिकाणी त्याचा साठा असेल, स्टोअर असेल, तर अशा स्टोअर असलेल्या वॉटरला जी एनर्जी त्याला प्राप्त झालेली असते त्या एनर्जीला आपण काय म्हणतो तर त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. तर आपण आधीच बघितलं की लॉ ऑफ कॉन्झर्वेशनच्या साहाय्याने आपण पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये इथे आपण त्याचं कन्व्हर्शन करू शकतो आणि अशा कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने आपण टर्बाईन रोटेट करून, जनरेटर रोटेट करून इलेक्ट्रिसिटी मिळवू शकतो. तर यालाच आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असं म्हणतो. हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी इन द फ्लोईंग वॉटर. तर फ्लोईंग वॉटरला तुम्हाला माहिती आहे, जी काही रिव्हर आहे, रिव्हर वाहत्या पाण्याला कोणती एनर्जी असते, त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी इन द फ्लोईंग वॉटर ऑर द पोटेन्शियल इन द वॉटर रिझर्वायर. वॉटर रिझर्वायर म्हणजे जिथे वॉटरचा स्टोअर असेल, फॉर एक्झाम्पल डॅम असतील. तर पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर रिझर्वायर इज अ कॉन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. अतिशय कॉन्व्हेन्शनल म्हणजे सोयीचं असं एनर्जी आहे की जिथे वॉटर रिझर्वायर आहे त्या वॉटर रिझर्वायरमध्ये जी पोटेन्शियल एनर्जी आहे हिचं पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी आणि ह्या कायनेटिक एनर्जीच्या यूज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी ही तयार करतो, त्याला आपण म्हणतो हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी. इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, जर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटमध्ये आपण बघितलं, द पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर, पाण्यामध्ये असणारी जी काही पोटेन्शियल एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी इन वॉटर स्टोअर इन अ डॅम, डॅमवर जी जे वॉटर स्टोअर असते त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते, पोटेन्शियल एनर्जी असते, इज कन्वर्टेड इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ अ वॉटर. तर त्याचं रूपांतर आपण कशामध्ये करणार आहोत, कायनेटिक एनर्जी ऑफ अ वॉटर, त्याच्यामध्ये कन्वर्शन होऊन फास्ट फ्लोईंग इज ब्रॉट फ्रॉम द डॅम. तर आपल्याला वॉटरचा फ्लो हा फास्ट होण्यासाठी जे काही डॅम असते त्या डॅममध्ये एक वॉल असते, लक्षात घ्या. फास्ट फ्लोईंग इज ब्रॉट फ्रॉम डॅम टू द टर्बाईन ॲट द बॉटम ऑन द डॅम. तर त्या डॅमच्या बॉटमला टर्बाईन हे असतं, डॅमच्या बॉटमला टर्बाईन हे बसवलेले असतात. द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर ड्राईव्ज, आणि मग जेव्हा ते डॅम स्टोअर वॉटरमध्ये वॉल असते आणि ते वॉल किंवा त्याला आपण स्लाइस गेट असं म्हणतो, जेव्हा ते उघडतो तेव्हा तो फ्लो ऑफ वॉटर येतो आणि तो डायरेक्टली टर्बाईनच्या ब्लेड्सवर हा पडत असतो आणि त्यामुळे टर्बाईन हे रोटेट होत असतात आणि त्यापासून इलेक्ट्रिकल एनर्जी ही आपल्याला मिळत असते. द कायनेटिक एनर्जी ऑफ द फ्लोईंग वॉटर ड्राईव्स द टर्बाईन, आणि ती कायनेटिक एनर्जी ज्या वॉटर फ्लोमध्ये जी काही कायनेटिक एनर्जी असते त्याचा यूज करून आपण टर्बाईन हे रोटेट करत असतो. द टर्बाईन इन द टर्न्स ड्राईव्स द जनरेटर, आणि टर्बाईन ड्राईव्स द जनरेटर टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होण्यासाठी टर्बाईन्स हे जनरेटरला जोडलेले असतात, कनेक्ट केलेले असतात. द ब्लॉक डायग्राम शो डिफरंट कॉम्पोनंट्स ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स इज शोन इन 5.15 फिगरमध्ये तुम्हाला त्याचं डिफरंट स्टेजेस हे दिलेले आहेत. तर इथे वॉटर रिझर्वायर्स विथ पोटेन्शियल एनर्जी,
वॉटर रिझर्वॉयर्स म्हणजे साठलेले जे काही पाणी असतं, स्टोअर वॉटर, त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल डॅम आपण सांगितलं तुम्हाला, डॅममध्ये, तर या साठलेल्या पाण्यामध्ये वॉटर रिझर्वॉयरमध्ये कोणती एनर्जी असते? विथ द पोटेन्शियल एनर्जी असते. नंतर हिचं कन्व्हर्शन डायरेक्टली इथे वॉटर टर्बाईन दिलं आहे. तर फ्लो ऑफ वॉटर, जेव्हा हे डॅमचं वॉल ही किंवा स्लाइस गेट आहे ते ओपन होतं, तेव्हा फ्लोमध्ये हे वॉटर येतं आणि ते वॉटर टर्बाईन रोटेट करत असतं. तर फ्लो ऑफ वॉटर कोणत्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन कशामध्ये होणार? कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीच्या सहाय्याने वॉटर टर्बाईन्स गेट रोटेटेड अँड टू ड्राईव्ह द जनरेटर, अँड जनरेटर प्रोड्यूस इलेक्ट्रिकल एनर्जी. तर हे डिफरंट स्टेजेस इन हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे तुम्हाला दिलेले आहेत. तर यामध्ये जर बघितलं, द स्कीमॅटिक ऑफ हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट इज शोन इन फिगर. वॉटर फ्रॉम अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईट ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाईन ॲज शोन बाय अ पॉईंट बी. तर हे इथे ए बी सी हे 3 पॉईंट दिसत आहेत तुम्हाला. ए बी सी या 3 पॉईंटपासून ए बी सी म्हणजे ए ही हायेस्ट लेवल आहे वॉटरची. ए लेवल ही हे 3 पॉईंट्स दिसत आहेत आणि ए पासून इथे हे तुम्हाला वॉल दिसते. इथे वॉल हे आहे या डॅमची आणि हे स्लाइस गेट आहे. तर हे स्लाइस गेट ओपन क्लोज हे होत असतं. मात्र हे स्टोअर वॉटर रिझर्वॉयर जे काही आहे वॉटर रिझर्वॉयरमध्ये बी ही मिडल पोझिशन आहे. या मिडल पोझिशन बरोबर जर बघितलं, सरळ आपण गेलो तर इथे स्लाइस गेट आहे. हे स्लाइस गेट ओपन आणि क्लोज होत असतं. जेव्हा ओपन होतं तर हाय प्रेशरने हे वॉटर या पेनस्टॉकमधून येत असतं आणि पेनस्टॉकमधून ते टर्बाईन जे काही आहे, हे टर्बाईन इथे दिसतंय. तर या टर्बाईनला रोटेट करत असतं, कारण ह्या पेनस्टॉकमधून हा फ्लो येतो. पेनस्टॉक म्हणजे इट इज लाईक अ पाईपलाईन. ही या पद्धतीने हे एक पाईपलाईन आहे. तर स्लाइस गेट ओपन, फोर्स ऑफ वॉटर इंटू द टर्बाईन, आणि मग तो पेनस्टॉकमधून आल्यावर तो टर्बाईनच्या ब्लेड्सवर येतो आणि इथे टर्बाईनचे ब्लेड्स हे फिरतात आणि त्यामुळे इथे जनरेटर जे काही आहे हे जनरेटरची कॉईल रोटेट होते आणि इथे हे ग्रीड दिलेलं आहे. या ग्रीडमध्ये इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस होत असते. तर ही स्कीमॅटिक डायग्रॅम ही दिलेली आहे. म्हणजेच काय की इथे मिडल पोझिशनपासून, कारण इथे जर बघितलं तर वॉटर फ्लो हा मिडल पोझिशनपासून बी पासून स्लाइस गेटमधून इथून या पद्धतीने ते येत असतं. पेनस्टॉक थ्रू येतं, पेनस्टॉकमधून ते टर्बाईनमध्ये येत असतं. तर फ्लोच्या एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन इन हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट आपण बघितलं तर पोटेन्शियल एनर्जी इन वॉटरमध्ये वॉटर स्टोअर असतं, वॉटर रिझर्वॉयर असतं, तेव्हा पोटेन्शियल एनर्जी असतं. तर वॉटरमध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी असते. इट इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक. जेव्हा त्या वॉटरला फ्लो हा प्राप्त होतो, म्हणजेच काय की त्याला गती ही प्राप्त होते, तेव्हा त्याचं रूपांतर हे कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. कायनेटिक एनर्जी इन फ्लोईंग वॉटर. पाणी वाहत येताना त्याचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्शन हे कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. आणि नंतर पेनस्टॉकमधून आल्यावर, म्हणजे पेनस्टॉकमध्ये कायनेटिक एनर्जी असेल फ्लोईंग वॉटरला, आणि नंतर कायनेटिक एनर्जीच्या साहाय्याने ते टर्बाईनच्या ब्लेड्सवर स्ट्राईक होतं, तेव्हा कायनेटिक एनर्जी इन अ टर्बाईन, त्यामुळे ते रोटेट होत असतं आणि रोटेट झाल्यावर त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. तर या पद्धतीने ही एक तुम्हाला डायग्रॅम ही आपण बघितली आणि स्कीमॅटिक हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर प्लांट हे दिसते. इथे ह्या डॅमवर इथे एक वॉल दिलेली आहे. या वॉलमधून ह्या बी पोझिशन, इथे हे पूर्ण ब्ल्यू रंगाचं हे वॉटर दिलेलं आहे. मात्र बी पोझिशनपासून, मिडल पोझिशनपासून आपण सुरुवात करतो. वॉटर फ्रॉम अबाउट मिडल ऑफ द टोटल हाईटपासून जर बघितलं तर मिडल हाईट जी काय आहे ऑफ द डॅम इज टेकन टू द टर्बाईन. तर इथून मिडल पोझिशनपासून बी पॉईंट शोन करतो इथे डायग्रॅम. तर इथून हे पाणी हे सोडलं जातं. स्लाइड गेट जेव्हा ओपन होतं ते पेनस्टॉकमधून जातं आणि मग टर्बाईनमध्ये येत असतं.